सगळ्यांना सगळ्यांना सर्वांना तर या चहा प्यायला. चहा बनवते हे बघा. चहा तयार झाला आहे या चहा प्यायला. आणि चहा प्यायल्यानंतर भाजी आणायला जायचे भाजीला. काय आणावं बघते. चहा पिते अगोदर. या तुम्ही पण चहा प्यायला. तुमचा चहा वगैरे झालाय का? आणि पण मस्तपैकी आता चहा बनवायला फ्रेश झाले. जरा आराम झाला. जरा बरं वाटतं जरा आराम झाल्यावर. तर चला चहा बनवला तर मस्तपैकी असं चहा पिते आपण. तयार झाला आहे मस्त असा. गॅस बंद केला आहे. पिते तोपर्यंत इकडं भात टाकला शिजायला. तांदूळ धुवून मीठ वगैरे टाकले शिजायला त्या पाण्यामध्ये. आणि इकडे चहा पिते मी आता. आणि इकडे अजून बघा एवढे भांडे राहिलेत घासायचे. तर चला आता चहा पिवेपर्यंत भात होतोय तयार. मग त्याच्यानंतर भाकरी करून घेते. आणि त्याच्यानंतर बाजारात जाते. मग आल्यावर भाजी बनवते काय बनवायची ते. हे आता भाकरी करते बघा. डाळ टाकली शिजायला. डाळ बनवायची डाळ टाकली शिजायला. तवा गरम करायचा. भाकरी करते. बाजरीच्या भाकरी करते. इकडं भात तयार झाला. कुकर बदलावा लागेल. शिट्ट्या होत नाही त्याच्या. दादा आता बनवायची. डाळ शिजली. लसूण घेतलं सोलून. आता बाजारातून जाऊन यायचं जरा. तर चला आता बाजारातून जाऊन येते लवकर. भाकरी वगैरे झाले आहेत. राहिलेलं काम आता नंतर करू. कामातून आणि भाजी वगैरे सगळं घेऊन आली आहे. पण मी आता पहिलं डाळ बनवते आणि काहीतरी थोडंसं तिखट बनवते ठेचा वगैरे. आणि नंतर तुम्हाला काय काय आणले ते दाखवते. आता भाजी म्हणजे हे पिशवीमध्ये आहे. आता पटापट आवरते. थोडासा उशीर झालेला आहे. दूध आणलं तर दूध गरम करते. मिक्स तुरीची डाळ आहे. मूगची आणि तुरीची. हे बघा दूध आणले. दूध गरम करायला ठेवले. बाजारातून आले तर. आणि इकडं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. त्यात कांदा हिरवी मिरची मीठ जिरं हळद आणि कोथिंबीर हे सगळं टाकलेलं आहे. बेसन पीठ टाकलं आहे. आणि आपली इकडं डाळ तयार झाली आहे. आता कोथिंबीर टाकायची. छान अशी आपण आता कोथिंबीर टाकू. डाळ तयार झाली आहे मस्त अशी. पीठ बनवते मस्त असं. 2 बनवायचे ते बघा. ह्याच्यात पण आहे अजून. थालीपीठ तयार झालं आहे. 2 बनवले आहे मस्तपैकी. आणि आता गॅस वाटा घासून घ्यायचा. क्लीन करायचा. आणि राहिलेले भांडे वगैरे घासायचे स्वयंपाक केलेले. भाजीपाला काय आणला ते दाखवते तुम्हाला. काय काय टोमॅटो आणले. बटाटे आणले 1 किलो.
खराब झालं एक. हे बघा, तर हे इकडं मार्केट ठेवून देते. आता याच्यात काय आहे बघूया. कांदे, लिंबू ठेवते असं. आता अजून काय आणलं बघू. दुधी भोपळा आणलाय बघा, कोबी आणली आणि गवारीच्या शेंगा आणल्या आणि इकडे मिरची कोथिंबीर आणली आहे, कढीपत्ता आणि इकडे मिरच्या आणल्या आहेत हिरव्या, 30 रुपयाच्या पाव. एवढ्या मिरच्या महाग झाल्यात आणि 10 रुपयाचं आलं आणलंय बघा एवढं. चला आता हे सगळं व्यवस्थित ठेवते. सगळे भांडे वगैरे मस्त असे घासले आहे. गॅस वाटा क्लीन केला आहे छान असा. आणि आता भांडे इकडे सगळे लावले आहेत पाण्याला. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.